तासाचा तुम्हाला अवधी आहे, लक्षात घ्या. एका तासामध्ये सामना संपवायचा तुम्हाला. प्रत्येक इनिंगसाठी तुम्हाला अर्धा तास, प्रत्येक तुम्हाला ओव्हरसाठी तुम्हाला निश्चित या मैदानावरती 5 मिनिटं दिली जातील. लक्षात घ्या, दादांचं मॅनेजमेंट आहे, डिसिप्लिन आम्ही पाहिले मैदानावरती, ट्रान्सपरन्सी आम्ही पाहिली मैदानावरती. आणि त्याचमुळे स्पर्धा हरिओम मित्र मंडळ शहापूर धर्मचषक 2021 जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. कारण ही स्पर्धा आता मात्र गावागावात नव्हे, तालुक्यात नव्हे, जिल्ह्यात नव्हे, तर संपूर्ण भारतात, संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशादेशात पोहोचलेली स्पर्धा आपण पाहतोय. आमचा स्पेल इथे संपतोय, आम्ही थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत राहा. मी इन्व्हाइट करेन आमच्या सरांना पुढच्या सत्रासाठी. थँक्यू सो मच. धन्यवाद मच्छिंद्रजी, धन्यवाद. अतिशय मी म्हणेल या ठिकाणी तुमच्या माध्यमातून आमचं शहापूरकरांचं मन जिंकलं जात आहे. पहिल्या दिवसापासून आम्ही तुमचा आवाज ऐकतोय. धन्यवाद. हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2021 या ठिकाणी आपण पाहतोय. सिटी क्रिकेटचा थरार, सिटी क्रिकेटचा मी म्हणेल या ठिकाणी ज्यासाठी हे संपूर्ण शहापूरकर आतुरतेने वाट बघत असतात, ती मॅच आपल्यासमोर या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. साई स्पोर्ट विपक्ष धन्वी 11 कासराळी. साई स्पोर्ट संघाने नाणेफेक जिंकलं आणि प्रथमतः या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलंय धन्वी 11 संघाला बॅटिंगसाठी. 2 बॅट्समन यावेळेस बॅटिंग मार्क आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडला आहेत संदीप आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विकास. संदीप आणि विकास ही प्राथमिक स्वरूपाची जोडी या ठिकाणी पाहायला मिळते. ऑफिशियल स्कोर आहेत विशाल आणि टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून गौरव सावंतची संपूर्ण टीम ही पूर्ण लाईव्ह कव्हरेज करते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत धर्मवीर चषक 2021 आमचा विजयबाईंचं स्वप्न पूर्णपणे पोहोचवलं जात आहे. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट श्रावण डोंगरे. फुललेंचा चेंडू होता, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. फुललेंचा वापर यावेळेस पूर्णपणे बॅट्समन बीट द लीडिंग एज देखील पाहायला मिळते. धाव आलेली नाहीये. चांगला चेंडू मी म्हणेल या ठिकाणी पाहायला मिळाला. सिटी क्रिकेटमधील साई स्पोर्ट शहापूर संघ अतिशय मी म्हणेल आमच्या शहापूर टेनिस क्रिकेटमध्ये दिग्गज संघ आहे. ओहो क्या बात आहे. ह्या वेळेस बॅट्समनला कन्फ्यूज केलं होतं पूर्णपणे आणि मी म्हणेल ही धाव घेण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला होता, परंतु शेवटच्या मोमेंटला स्वतः आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचले, कारण ही धावच नव्हती. मूळतः ही धाव नसताना मी म्हणेल तुम्ही प्रयत्न जर कराल तर मी म्हणेल एकंदरीत तो प्रयत्न कुऱ्हाडीवर जाऊन पाय ठेवण्यासारखा आहे, कारण धाव नसताना तुम्ही जर धावाल तर निश्चितप्रमाणे इजा तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाहीये. धावफलक अजूनही ओपन झालेलं नाहीये. गुड बॉलिंग. फुलरेंचा वापर होता. स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाली. अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. जेडी असेल त्या ठिकाणी मात्र 2 धावा येणं फार कठीण असतात, कारण अतिशय जलद मी म्हणेल त्याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळत असतं. गुड बॉलिंग, गुड फिल्डिंग, सेन्सिबल बॉलिंग पाहायला मिळते या ठिकाणी श्रावण डोंगरेच्या माध्यमातून. विकास फेस करील धावसंख्या, धावफलकावर 1 धाव सजवली गेली. धन्वी 11 कासळी संघाच्या माध्यमातून. हो लॉफ केलाय. जेडी आहे, जेल होऊ शकतो आणि जेडीच्या हातामध्ये फेविकॉलची जोड. जेडीचा हात म्हणजे फेविकॉलची जोड आणि फलंदाज बाद. पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होतोय.
श्रावण क्या बात आहे श्रावण. या वेळेस श्रावणनी पूर्णपणे मी म्हणेल पहिला फलंदाज या ठिकाणी जाळ्यामध्ये अडकवलाय. जेडीने चांगली साथ दिली. फुलरींचा वापर होता. यावेळेस फटका चांगला आहे. जेडी कव्हर करतोय परंतु जेडी देखील थांबवू शकला नाही. चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय पहिला चौकार. संघर्षमय चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय संदीपच्या बॅटमधून. संदीप 5 धाब्यांवर खेळतोय. विकास शून्यावर गोल्डन डकचा शिकार ठरले आणि तंबूच्या आशाला गेलेत. आता आपण पाहतोय नरेंद्र आलेत. चांगली पार्टनरशिप करावी लागेल. हो हो क्या बात आहे. फटका चांगला आहे. दोन्ही देखील फायनली दोन्हीने थांबवलंय. ब्रश झाला होता. चेंडू हाताला ब्रश करून अगदी मी म्हणेल स्टॉप केला गेलाय. गुड फिल्डिंग. 2 धाबा पुनश्च एकदा या ठिकाणी मिळतील संदीपला आणि धावफलक सजवलं गेले 2 धाब्यांनी. 7 धाबा पहिल्या षटकामध्ये एक चौकार या ठिकाणी पाहायला मिळाला. तदनंतर मी म्हणेल 7च धावा आतापर्यंत श्रावणच्या माध्यमातून खर्च झाल्यात. 7 धावा एकंदरीत जर विचार केला तर पूर्णपणे षटक श्रावणच्या नावावर जाते. कारण महत्त्वाचा फलंदाज विकास याला शून्यावर बाद केलाय. जाळ्यामध्ये अडकवलं होतं. एक चौकारच फक्त खर्च केला. चांगली बॉलिंग चांगली लाईन आहे आणि मी म्हणेल साई स्पोर्ट शहापूर संघ अगदी या मैदानावर आणि संपूर्णपणे मी म्हणले शहापूर तालुक्यामध्ये असं दिग्गज संघ आहे की जो नेहमीच समोरच्या संघाला आक्रमण करून अडचणीमध्ये आणत असतो. आणि इतकं आक्रमक आहेत. गोलंदाज असतील, क्षेत्ररक्षक असतील, एकंदरीत विचार केला तर बॅट्समन त्यांच्याकडे असतील. ते इतके आक्रमक आहेत. आक्रमण इतक्या वेगाने करत असतात की समोरचा संघ ऑलरेडी त्या ठिकाणी पूर्णपणे त्या दडपणाखाली खेळत असतो. परंतु हा दडपण त्यांना दूर ठेवावं लागेल. याच्या ऑपोजिशनमध्ये जाऊन तुम्हाला संघर्ष करावा लागेल. कारण नेहमीच संघर्ष जर केला तुम्ही तर मात्र तुम्हाला यश देखील मिळू शकतं. हो हो फुलरींचा चेंडू होता. छोट्या बॅकलिपने फक्त प्लेसमेंट पाहायला मिळाली. श्रावणच्या हातामध्ये थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. एक धाव निश्चितच या ठिकाणी मिळेल. एकेरी धावेने धावसंख्या वधारते 8 धावा. दुसरं षटक आतिश भांडे लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट यावेळेस हाताळत आहेत. चांगली ॲक्शन आहे. चांगली बॉलिंग आहे. शॉर्ट पिच चेंडू होता. यावेळेस पुल केलाय. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये. 1 धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट होणार या ठिकाणी. निश्चितच नरेंद्र येत आहेत. नरेंद्र 1 धाब्यांवर खेळत आहेत आणि संदीप आपण पाहिलं 6 धाब्यांवर खेळत आहेत. 9 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. हो फटका फसलाय आणि नरेंद्र दिवानेला देखील या ठिकाणी माघारी जावं लागेल. क्या बात आहे. जादुई गोलंदाजी मी म्हणेल या ठिकाणी. फिंगर रोल केला. फलंदाजाला पूर्णपणे पुश करायला भाग पाडलं आणि चेंडू हवेमध्ये होता. एलिव्हेशन देऊ शकले नाही. इनफिल्ड कव्हर करू शकले नाही आणि परिणामी नरेंद्र दिवाने देखील या ठिकाणी फसले गेलेत. ज्याप्रमाणे श्रावण डोंगरेने जो चेंडू हाताळला होता त्याच पद्धतीने या ठिकाणी आतिश भांडेने देखील चेंडू हाताळला. फक्त आणि फक्त मी म्हणेल या ठिकाणी 2 फलंदाज बाद झाल्यानंतर धावसंख्या धावफलकावर 9 धावा. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना फक्त 9 धाव्यांवर 2 फलंदाज बाद होणं एकंदरीत मी म्हणेल नाजूक सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. धनवी 11 कासारवाडी संघाची सिक्सर बॉल आपण या ठिकाणी सुप्रीमो सिक्सर अगदी हा चेंडू या ठिकाणी इनोव्हेशन केलाय आमचे विजयभाई भगत यांनी. दादांनी या ठिकाणी या चेंडूचा वापर केला आहे. कारण आत्तापर्यंत आपण पाहिलं तर पूर्वी 1990च्या दरम्यान MRI हा चेंडू खेळला जात असायचा. खन्ना हा चेंडू खेळला जात असायचा. कॅप्टन आला त्यानंतर मी म्हणले आता 10x आणि हा सिक्सर चेंडू या ठिकाणी वापरला जातोय. हो गुड बॉलिंग. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. वाईड यॉर्कर. क्या बात है. खरंच अफलातून आकर्षक मी म्हणेल हा गोलंदाज आणि जितके चेंडू अचूक टाकतोय. साई स्पोर्ट शहापूर संघाच्या दृष्टीने मी म्हटलं तर अतिशय दर्जेदार षटक या ठिकाणी पाहायला मिळते. गुड बॉलिंग. चांगली बॉलिंग. क्लासिक बॉलिंग. यावेळेस फटका चांगला आहे. इनसाइड आउट खेळलाय. चेंडू एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय दर्जेदार चौकार.
फायनली यावेळेस बॅट्समनच्या बॅटमधून चौकार आलाय. हा दुसरा चौकार या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, अजून एक दर्जेदार फटका. क्या बात आहे. जेडी थांबू शकेल का नाही. जेडी देखील थांबू शकला नाहीये. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चांगला फटका. दर्जेदार, आक्रमक आणि क्लासिक मी म्हणेल मादक सौंदर्यात्मक चौकार पाहायला मिळतोय. बॅट्समन कार्तिकच्या बॅटमधून हे 2 चौकार पाहायला मिळत आहेत. ऋतिकच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. आतिश बांडेला मी म्हणेल थोडंसं मागडं षटक या ठिकाणी खर्च करण्यामध्ये भाग पाडलंय, कारण चांगली बॅटिंग या ठिकाणी ऋतिकच्या माध्यमातून. विकास 0वर बाद झाले. नरेंद्र देखील मी म्हणेल 1 धावेंवर बाद झाल्यानंतर या ठिकाणी धनवी 11 कासाळी संघासाठी ऋतिक धावून आलाय आणि संकटमोचक ठरतोय. या ठिकाणी 2 चौकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि संदीपच्या माध्यमातून या ठिकाणी 7 धावा धावफलकावर सजवल्या गेल्यात. 17 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. 2 षटकाची समाप्ती झाली आणि तिसरं षटक या ठिकाणी हाताळणीसाठी येतोय जेडी. छोटा पॅकेट बडा धमाका. जरी उंची जरी कमी असेल परंतु आमच्या शहापूर तालुक्याचा सुगंध साता समुद्रापलीकडे घेऊन जाणारा आणि मी म्हणेल आमचा शहापूरचा एक चांगला खेळाडू जेडी यावेळेस बॉलिंग मार्कवर आहे. तिसरं षटक या ठिकाणी हाताळतात जेडी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्टपिच चेंडू होता. यावेळेस गती इतकी होती की पूर्णपणे यष्टी उडून टाकले. यावेळेस बॅट्समन पूर्णपणे कन्फ्यूज झाला, कारण चेंडू आतमध्ये टर्न झाला. टर्न झाल्यानंतर अनइव्हन बाउन्स देखील पाहायला मिळाला. आणि जेडीचं हेच वैशिष्ट्य आहे की त्याचे चेंडू हे गुडघ्याच्या अगदी खोलवर राहत असतात आणि बॅट्समननी जर आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला तर मात्र एसटी उडवल्याशिवाय राहत नसते. या ठिकाणी जेडीला चांगली विकेट मी म्हणेल आणि जो मॅन इन फॉर्म होता संदीप हा देखील तंबूच्या आश्रयाला परतलाय. संदीप 7 धावा करून तंबूच्या आश्रयाला परतलेत. आपल्या घरट्यामध्ये विसावलेत. वासुदेव जात आहेत. ओहो, गिरसे संघाकडनं खेळणार आहे वासुदेव दिवाने. आणि मी म्हणेल काल दिवसभर त्यांनी पूर्ण गाजवलंय, हे संपूर्ण व्यासपीठ गाजवलंय. अगदी अक्षरशः मी म्हणेल चौकार षटकार आणि क्लासिक बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि 3 मॅच अगदी मी म्हणेल कॉन्स्टंटली खेळून त्यांनी मॅन ऑफ द मॅच देखील मिळवलं आणि 100च्या वरती धावा त्यांच्या माध्यमातून ऑलमोस्ट 100 त्यांनी पार केली 3 मॅचमध्ये. इतकं जबरदस्त बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि तेच बॅटिंग मार्कवर येत आहेत वासुदेव दिवाने. एक क्लासिक बॅट्समन आहेत. लेदर क्रिकेट देखील चांगले खेळतात आणि या ठिकाणी टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळत आहेत. हो हो, क्या बात है. जेडीला जर तुम्ही 3 स्टंप दाखवणार तर मात्र जेडी तुम्हाला सोडणार नाही, कारण टेनिस विश्वामध्ये जेडीला आपल्या बॉलिंगसाठी आपल्या फिल्डिंगसाठी ओळखलं जातं. आणि यावेळेस छोट्याशा मी म्हणेल त्या तिसऱ्या स्टंपला उडून त्यांनी दाखवलंय. फक्त थोडंसं मी म्हणेल या ठिकाणी वासुदेवनी चुकी काय केली तर तिसरा स्टंप दाखवला आणि जेडीने पूर्णपणे तो स्टंप उडवलाय. वासुदेव दिवाने 0वर या ठिकाणी बाद होत आहेत. गोल्डन डकचा तर मी म्हणेल डायमंड डकचा शिकार या ठिकाणी ठरतायत आणि संपूर्ण मॅच या ठिकाणी कंट्रोल केली जाते साई स्पोर्ट शहापूर संघाच्या दृष्टीने. कारण साई स्पोर्ट संघ याचसाठी ओळखला जातो कारण जेडी हा नेहमीच त्यांना धावून येत असतो. छोटा जेडी जरी असेल तरी देखील आपली बॉलिंग तो इतकी चांगली करतो की नेहमीच त्याचं कौतुक करावंसंच वाटतं. संपूर्ण टेनिस विश्व त्याचं कौतुक करतंय कारण बॉलिंग त्याची खूप चांगली पडते. 2 चेंडूमध्ये 2 क्लीन बोल्ड आणि इतका आनंद होतोय. हॅट्रिकची संधी देखील या ठिकाणी आलेली आहे. हॅट्रिकची संधी आहे जेडीला. जेडी इज ऑन अ हॅट्रिक.
हॅट्रिकचा चेंडू असेल. शॉर्टपिच चेंडू होता यावेळेस. आपण पाहिलं तर छोट्या बॅकलिफ्टने फक्त कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाली. चेंडू यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण श्रावण डोंगरेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एक धाव मिळेल आणि 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त आतापर्यंत एक धाव खर्च केली आहे जीडीने. धावसंख्या धावफलक आपण पाहतोय 18 धावा. हो इनसाइड आउट खेळलेत. फटका फसलाय. झेल होऊ शकतो आणि झेल बाद. क्या बात आहे जेडी. तिसरी विकेट या ओव्हरमध्ये जेडीने पूर्णपणे फलंदाजाला भाग पाडलं. कारण इनसाइड आउट खेळले होते. टायमिंग बेमिसाल नव्हतं. टायमिंग प्रॉपर नव्हतं. आणि इनसाइड आउट खेळत असताना शॉट सिलेक्शन देखील मी म्हणेल फार महत्त्वाचा असतो. शॉट सिलेक्शन चुकलं, परिणामी एलिव्हेशन देऊ शकले नाही. आणि त्या ठिकाणी तो कोण आहे, तो क्षेत्ररक्षक कोण आहे? जीतू यांच्या माध्यमातून एक रॅपिड कॅच पाहायला मिळाली. 5 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत धन्वी 11 कासरळी संघाचे. आणि मी म्हणेल धावा फक्त धावफलकावर आहेत 18 धावा. पाच फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. धावफलक फक्त आणि फक्त 18 धावा. धावफलक फार कमी आहे या ठिकाणी. कारण साई स्पोर्ट्स संघासमोर ॲटलिस्ट तुम्हाला 6 षटकामध्ये 50 ते 60 धावा धावफलक सजवणं हे फार गरजेचं आहे. फक्त आणि फक्त 18 धावा झाल्यात आणि ऑलमोस्ट 5 फलंदाज अर्धी टीम ही पवेलियनमध्ये आपल्या डगआउटमध्ये घरट्यामध्ये बसलेली आहे. ओहो यावेळेस फटका फसलाय आणि मला वाटतं 6वा देखील मोहरा टिपला जातोय. कारण या ठिकाणी धोनी की जो क्षेत्ररक्षकाने त्यांनी सुरुवात केली होती तो झेल सोडत नसतो. आणि क्या बात आहे. 1 मोर विकेट इज डाऊन अँड दिस इज द 6-1. सहावा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. तंबूच्या आशयाला परतलेत. शुभम का शुभम आउट झाला ना. सागर या ठिकाणी 0वर. आज मात्र मी म्हणेल बॉलिंग डिपार्टमेंट खूप चांगलं पाहायला मिळतंय. आज पहिली मॅच देखील आपण पाहिली मित्रांनो. तर निश्चितप्रमाणे रसिक वर्ग देखील ती मॅच पाहताय. tenniscricket.in माध्यमातून ही संपूर्ण लाईव्ह स्पर्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवली जाते. गौरव सावंतचं देखील मी विशेष कौतुक करेल. हो छोट्या बॅकलिफ्टने फक्त ऑन साईडला प्लेस केले. एक धाव आणि मला वाटतं एकच धाव समाधान मानावं लागेल. थोडासा थ्रो त्या ठिकाणी मयुरेशच्या माध्यमातून थोडासा खराब थ्रो पाहायला मिळाला होता. परंतु बॅकअपला त्या ठिकाणी संदीप निमसे होते आणि चांगलं बॅकअप देखील पाहायला मिळालं. एक धाव मिळाली. धावसंख्या धावफलकावर 19 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 19 धावा धावफलकावर म्हणजे 6.10 आतापर्यंत जर विचार केला आपण तर 19 धावा धावफलकावर सजवल्या गेल्यात. मी म्हणेल धावा फार कमी आहेत. या 3 षटकामध्ये ॲटलिस्ट तुमच्याकडे 30 ते 35 धावा येणं गरजेचं आहे. तर ही मॅच तुम्ही रंगवू शकता किंवा ही मॅच चांगली तुम्ही बनवू शकता. कारण साई स्पोर्ट्स संघ अतिशय मी म्हणेल विस्फोटक फलंदाजांचा भरणा असलेला संघ आहे. त्यांच्यामध्ये खूप दिग्गज खेळाडू आहेत आणि ते खेळाडू मी म्हणेल सातत्याने बाहेर जाऊन टेनिस विश्वामध्ये देखील स्वतःचं नाव त्यांनी प्रस्थापित केलंय, अस्तित्व निर्माण केलंय. आणि यावेळेस 4थं षटक हाताळण्यासाठी येतोय कामेश. अगदी मी म्हणेन स्टाईल फार ऑर्थोडॉक्स आहे परंतु क्लासिक आहे. गुड बॉलिंग. गुड लेंथवर एक्स्ट्रा बाउन्स होते. ऑफस्टम्पवर फिनिश करतोय. एक चांगला अँगल देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. शेवटच्या मुवमेंटला बॅटने मी म्हणेल फक्त अशी प्लेसमेंट पाहायला मिळाली. डिक्लेअर झोनमध्ये एक धाव मिळेल आणि एकेरी धावेने हळूवार पद्धतीने थेंबे थेंबे तळे साचे याप्रमाणे मी म्हणेल धावसंख्या पुढे सरकते. परंतु या ठिकाणी चौकार आणि षटकार येणं हे फार गरजेचं आहे. सुयोग थांबून खेळले होते. यावेळेस फिंगर रोल केला होता. हा देखील एक रॅपिड वन पाहायला मिळाला परंतु हा मी म्हणेल स्लोअर वन देखील पाहायला मिळाला. जसं कामेश एक तर यॉर्कर चेंडू चांगले टाकतो, वाईड यॉर्कर देखील चांगला टाकतो, गुड लेंथवरनं एक्स्ट्रा बाउन्स देखील त्याला मिळत असतो आणि अशा वेळेस तो फिंगर रोल करून नकल चेंडू देखील पाहायला मिळाला आणि लिटिल बिट त्याला मुवमेंट देखील चांगली पाहायला मिळाली. गुड बॉलिंग कामेश. हो फटका फसलाय. बॅकफुटला गेले आणि फलंदाजाला देखील बॅकफुटवर आणून डगआउटमध्ये पोहोचवलंय. आणि मला वाटतं हा फलंदाज 7वा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. सुयोग तुपे बॅक टू दी पवेलियन.
धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 20 धावा. ऑलमोस्ट टेल एंडर सुरू झालंय. जे प्राथमिक स्वरूपाचे मी म्हणेल पूर्ण बॅटिंग कोलॅप्स झाल्यानंतर मी म्हणेल टेल एंडर्स कशा प्रकारे सामोरे जातील हे देखील पाहणं रोमांचक ठरणार आहे. 7 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत आणि धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय फक्त आणि फक्त 20 धावा. या ठिकाणी विकेट्स हातात ठेवणं गरजेचं आहे. गुड बॉलिंग कामेश. रिव्हर्स स्वीप खेळला होता, यावेळेस प्रयत्न केला होता आणि कुठे गेले होते यावेळेस पाहायला आपण तर नाटकच घडलं. अगदी मी म्हणेल बॅट्समनला देखील त्यावेळेस जाणवलं नव्हतं की चेंडू समोर आलाय की समोर थांबलाय, परंतु यावेळेस संधी आली होती कामेशला. डायरेक्ट रनआउट देखील करू शकले असते, परंतु त्या ठिकाणी विकेट किपर महेश भोईर देखील पूर्णपणे तो यशस्वी होऊ शकले नाही, एसटी उडवू शकले नाही. आणि या ठिकाणी कामेश आणि महेशमध्ये थोडंसं आपल्याला हास्यास्पद देखील पाहायला मिळालं. एन्जॉय देखील, कारण मित्रांनो सचिन रमेश तेंडुलकर नेहमी म्हणतात की एन्जॉय दी गेम, चेस युअर ड्रीम अँड ड्रीम्स कम ट्रू. अगदी मी म्हणतात की खेळाचा आनंद घ्या, खेळाचा आनंद घेणं गरजेचं आहे. हो आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला होता. ऑफ स्टंपवर पूर्णपणे 4थ्या स्टंपपर्यंत आले होते आणि हे ओळखलं कामेशनी आणि ओळखून जर पाहिलं तर लाईन चेंज नाही केली, तर गुड लेंथवरनं ऑफ स्टंपवर फिनिश केले. अगदी मी म्हणेल टिपिकल टेस्ट बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळाले आणि बॅट्समनला देखील टेस्ट केलं जात आहे. चांगली बॉलिंग, आपला क्लास, दर्जा दाखवतोय कामेश. हो लिडिंग एज लागली, चेंडू डिक्लेअर झोनमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि मी म्हणेल आकर्षक बाईक देखील त्या ठिकाणी पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. धर्मवीर चषक 2021 ची आकर्षक बाईक कोणाच्या नावे जाईल त्यासाठी बघा तो चेंडू देखील त्या ठिकाणी आशीर्वाद घेण्यासाठी गेलेला आहे. तर पाहूया ही बाईक कोणाच्या नशिबात असेल हे आपल्याला शेवटच्या दिवशी निश्चितच पाहायला मिळणार आहे. आणि त्यासाठीच मला वाटतं हे सगळे खेळाडू प्रयत्न करतायत, कारण सगळ्यांची नजर ही त्या धर्मवीर चषक 2021च्या त्या आकर्षक ट्रॉफीवर आणि मी म्हणेल त्या मॅन ऑफ द सिरीजच्या बाईकवर असेल. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 7 गडी बाद, धावसंख्या धावफलकावर 21 धावा. या षटकाचा जर विचार केला तर कामेशनी फक्त आणि फक्त 2 धावा देऊन 1 विकेट्स मिळवली. जेडीने 4 विकेट्स मिळून पहिल्या स्पेलमध्ये 2च धावा खर्च केल्या होत्या. श्रावणने पहिले षटक हाताळलं, 1 विकेट देऊन 7 धावा खर्च केल्या. आतिशने थोडंसं मागडे षटक 10 धावा दिल्या होत्या. यावेळेस डिफेन्स केला आहे आणि मी म्हणेल जेडीला आक्रमण जर करायचं असेल तर आता तुमच्याकडे देखील मी म्हणेल वेळ फार कमी उरलाय आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर एक धावा जर धावफलकावर सजवणार तर मात्र तुमचं धावफलक बहरणार नाहीये, कारण बहरण्यासाठी तुम्हाला जर स्वतःला सावरलंय तर आता तुम्हाला आक्रमण करावं लागेल. आक्रमण जर केलं नाही तर मात्र तुमच्या धावा धावफलकावर सजवल्या जाणार नाही. हो आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. क्या बात आहे. जेडी एक आपल्या नावाप्रमाणे हा जेडा या ठिकाणी बॉलिंग करतोय. ऑफ स्टंपवर चांगली चेंडू टर्न देखील पाहायला मिळत आहेत. गती आहे, अचूकता आहे, टर्न देखील आहे, पेस आहे आणि एकंदरीत पाहिलं तर कंप्लीट बॉलर मी म्हणेल आमच्या शहापूर टेनिस क्रिकेटमध्ये जेडी याला मी निश्चितच कौतुक करेल. चांगली बॉलिंग जेडी. हो अजून एक दर्जेदार चेंडू. क्या बात आहे. टिपिकल ऑफ स्टंपला या ठिकाणी टेस्टची बॉलिंग पाहायला मिळते. बॅट्समन अक्रॉस दी लाईन खेळतोय आणि अक्रॉस दी लाईन जर तुम्ही जेडीला खेळाल तर मात्र मी म्हणेल तुम्ही जेडीच्या समोर तुम्ही अपयशी ठराल, कारण जेडीच्या खूप आठवणी आहेत. क्या बात आहे. ऑफ स्टंप फिनिश करतोय. बॅट्समनला पूर्णपणे साखळदंडात बांधून ठेवलंय. असं वाटतं की गजराजला एका साखळदंडात बांधल्यानंतर तो गजराज देखील काही करू शकत नाही, असं मला वाटतं की हा बॅट्समन देखील अगदी त्याप्रमाणे एकाच जागी ब्लॉक झालेत. आणि जर एखादा ब्लॉक झालेला व्यक्ती असेल किंवा एखाद्या ठिकाणी जर मी म्हणेल धावफलक जर ब्लॉक झालं तर ते पुढे सरकवणं गरजेचं आहे. हो क्या बात आहे. ब्युटी ग्लास, ब्युटिफुल मॅग्निफिशंट डिलिव्हरी टू डन बाय जेडी. चांगली बॉलिंग, क्लासिक बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते एका लाईन लेंथवर. आणि ज्या ठिकाणी मी म्हणेल तो कॉइन डिलिव्हरी म्हणतो की एकाच टप्प्यावर जर चेंडू टाकला गेला तर मात्र बॅट्समनला देखील ते नाचवू शकतात आणि हा या ठिकाणी जेडी नाचवतोय. फायनली एक मोठा फटका आलाय. बाउंड्री लाईन क्लिअर करेल का? श्रावण आहेत आणि मला वाटतं बाउंड्री लाईन क्लिअर करू शकले नाही. मिड विकेटला चांगला झेल
दर्जेदार बॉलिंग, क्लासिक बॉलिंग. या षटकात मी म्हणेल जेडीने फक्त आणि फक्त एक धाव देऊन एक विकेट मिळवले. आपला साईंचा आशीर्वाद मी म्हणेल साई स्पोर्ट शहापूर संघावर आहे आणि मी म्हणेल साईबाबा नेहमीच त्यांना आशीर्वाद देत असतात आणि चांगली बॉलिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक क्लासिक बॉलिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि परिणामी मी म्हणेल धनवी 11 कासाळी संघ पूर्णपणे या ठिकाणी कोसळलेला आहे. पत्त्यांचा खेळ ज्याप्रमाणे किंवा पत्त्यांचं घर आपण बांधतो आणि त्याला हवा जरी लागली तरी देखील ते पत्त्यांचा खेळ आणि तो घर मी म्हणेल कोसळतो अगदी त्याप्रमाणे. कारण तुम्हाला घर बांधायचं असेल तर पक्क्या विटांनी आणि सिमेंटनी बांधावं लागेल, तर मात्र मी म्हणेल कोणतंही वादळ जरी आलं तरी देखील तुमचं घर त्या ठिकाणी पूर्णपणे कोसळणार नाही. म्हणून धावफलक असं बनवा की समोरचा कोणताही संघ असेल तो धावफलक चेस करताना विचार केला पाहिजे, संघर्ष केला पाहिजे. कारण ऑलरेडी तुमच्याकडे फक्त जर 22 धावा असतील तर साई स्पोर्ट संघाला या ठिकाणी मला वाटतं चिंता करण्यासारखी गोष्ट नसेल. फार कमी धावा आहेत. ओहो, गुड बॉलिंग अतिश. जितके नॅचरली लेग ब्रेकर असतात किंवा जे पेसर असतात, जर एकंदरीत विचार केला तर आशिष नेहरा असतील, मी म्हणेल झहीर खान असेल, यांनी भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जी कामगिरी केली आहे, परिणामी मी म्हणेल आज टेनिस विश्वामध्ये देखील डावखुरे गोलंदाज फार यशस्वी ठरत असतात आणि हे पाहायला मिळत आहे. ओहो, यावेळेस पॅडलशिप करण्याचा प्रयत्न होता स्वतः कर्णधार कॅली त्या ठिकाणी आणि फलंदाज बाद. रनआउटच्या सर्वमध्ये 8वा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय, 9वा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. ऑलमोस्ट फक्त एकच विकेट राहिली आहे. अतिश, ओहो, गुड बॉलिंग, गुड लेंथवरनं ऑफ स्टंप वर फिनिश करतोय. क्या बात आहे. जादुई गोलंदाज मी म्हणेल या ठिकाणी. बॅट्समन कोणीही असो त्या बॅट्समनना मी म्हणेल खेळवण्याची आणि अगदी नाचवण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये आहे. आपल्या बॉलिंगने इम्प्रेस करतोय, सगळे प्रेक्षकांची मनं जिंकतोय. कारण नेहमीच प्रेक्षक बॅट्समनची बॅटिंग बघण्यासाठी येत असतात, परंतु मी म्हणेल साई स्पोर्ट्स संघ आपल्या बॅटिंग आणि बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये चांगला आहे. ओहो, पूर्णपणे बीट होतोय. धाव कंप्लीट होईल का? आणि 22च्या स्वरूपात ही धाव मिळेल. एक धाव मिळेल एक्स्ट्रा धावेमध्ये भर. धावसंख्या धावफलक आपण पाहतोय 24 धावा. धावफलक फार या ठिकाणी लो स्कोर पाहायला मिळतोय कारण बॉलिंग खूप क्लास झाली आहे. आपली योग्यतेप्रमाणे या ठिकाणी बॉलिंग केले, मग जेडीनी असेल, कामेशनी असेल, श्रावणनी असेल, अतिशनी असेल, चांगली बॉलिंग थांबून खेळले होते. चेंडू यावेळेस शेवटच्या मोमेंटला पूर्णपणे टर्न होतोय. क्या बात आहे. एकाच कॉईनवर चेंडू पडला जातोय, एकाच टप्प्यावर चेंडू पडला जातोय आणि चेंडू देखील मी म्हणेल बाहेर वळवला जातोय. तुमच्याकडे व्हेरिएशन असेल, तुमच्याकडे टर्न असेल तर तुम्ही या टेनिस विश्वामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकता. ओहो, फायनल एक कनेक्शन चांगला मिळालंय. मयुरेश, क्या बात आहे, क्या बात आहे. स्वतः मी म्हणेल ही बाउंड्री वाचवली आहे आणि 2 धावा मिळतील. या 2 धावेनी धावसंख्येला आकार 6 षटकामध्ये 26 झाल्या आणि 27 धाव्यांचं छोटंसं आव्हान या ठिकाणी पार करायचंय साई स्पोर्ट शहापूर संघाला. 26 झाल्यात, 27 करायचे निश्चितच मित्रांनो. आणि मी यावेळेस मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय आमचे मच्छिंद्र पाटील साहेबांना, आमचे आदरणीय आहेत, की आपण यात मॅचचं धावतं वर्णन करणार आहात. आणि हॅलो मित्रमंडळी, शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2021. तत्पूर्वी मी थोड्या वेळापुरता या ठिकाणी आपली रजा घेतो. धन्यवाद. आपण पाहतात धर्मवीर चषक 2021, सिटी क्रिकेटचा थरार, मान, अभिमान, स्वाभिमान आणि शहापूरकरांचा मी म्हणेल अभिमान, धर्मवीर चषक 2021. धन्यवाद.
थैंक यू दत्तात्रेय पड़े सर, बहुत बहुत शुक्रिया दोस्तों। चलेंगे क्रिकेट की सदाबहार बेहद रंगीन दुनिया में, लेकिन ये स्कोर काफ़ी कम नज़र आ रहा है। 26 रन महज 27 की आवश्यकता, लेकिन इसको कम नहीं कहेंगे दोस्तों, क्योंकि आज के खिलाड़ी 100 बढ़कर एक खिलाड़ी है। इसके लिए स्कोर काफ़ी बड़ा हो सकता है। 9 यहाँ पर 26 रन बने 9 सफलता के मदद से यहाँ पर, और 27 का लक्ष्य। आइए दोस्तों, सभी दर्शकों का मैं मच्छिंद्र पाटिल इस हरिओम मित्र मंडल शाहपुर आयोजित धर्मवीर ट्रॉफी 2021 के यादगार सफर में आपका सभी का स्वागत करूंगा। क्या खूबसूरत दिलकश नज़ारा हम देख पा रहे हैं। अगला मुकाबले के टॉस के लिए आना है सिद्धिविनायक मुरबाड वर्सेस आकाश 11। सिद्धिविनायक मुरबाड वर्सेस आकाश 11 दोनों टीम के कप्तान से गुजारिश करेंगे, आइए इसी के लिए प्रस्थान कीजिए टॉस के लिए। सुबह की ये काफ़ी अच्छी ताजगी भरा है माहौल। 10:45 और ये मुकाबला हम देख पा रहे हैं 27 रनों का लक्ष्य। जेडी ने क्या गेंदबाज किया पर, हाल ही में जो गोवा में सांगेम प्रीमियर हुई उसमें भी जेडी ने क्या जलवा दिखाया था जागृति 11 डोंबिवली की ओर से खेलते हुए, और इस मुकाबले में उन्होंने 5 सफलता अर्जित की। यहाँ पर 3 रन दिए उन्होंने 2 ओवर में। क्या बढ़िया गेंदबाजी रहे यहाँ पर, और इसी के बदौलत रन नहीं बने। यहाँ पर धर्मी 11 कासर वाले टीम की हालत काफ़ी नाजुक थी। 9 विकेटें गिरी उनकी, 26 रन बने 27 की जरूरत मुकाबले में जीत हासिल करने के लिए। अगला मुकाबला सिद्धिविनायक मुरबाड बरदाम आकाश 11 दोनों टीम के कप्तान से गुजारिश है शीघ्र प्रस्थान कीजिए टॉस के लिए। यह प्रतियोगिता हम देख पा रहे हैं हमारे सबके लाडले चहेते सियासत के बड़े खिलाड़ी, हमारे सबके लाडले विजय भाई भगत, इनके माध्यम से, क्योंकि वो पार्षद भी है यानी कि नगर सेवक कॉरपोरेटर भी है, उनके माध्यम से प्रतियोगिता हम देख पा रहे हैं। चलेंगे रुक करेंगे मैदान की तरफ। जीत के लिए आसान सा लक्ष्य 27 का, लेकिन देखना है लक्ष्य को बड़ा कर पाएंगे गेंदबाज, ये भी देखने वाली बात होगा आगे। 4.50 के अवसर से रन बनाने लाने के लगभग 4.5 के अवसर से रन बनाने हो गए। अरबिक जेडी मैदान के ऊपर अंपायर का किरदार निभाते हुए मिस्टर जतिन भोयाल सर और मिस्टर रमेश मात्रे सर डोंबिवली से, और जतिन भोयाल सर कल्याण से। ऐसे तो अंपायर अपनी जिम्मेदारी को निभाते हुए बखूबी हमारे साथ मैडी भी जुड़ चुके आज, बदलापुर के बेहतरीन कमेंटेटर, उनकी भी आवाज़ इस मुकाबले के बाद आपके सामने होगी। उसके बाद हमारे रमेश सर भी आएंगे, रमेश शिंदे सर जो कि हमारे महाराज के नाम से जाने जाते हैं, उनकी भी आवाज़ सुन पाएंगे। 27 की आवश्यकता है। प्रतियोगिता टेनिस क्रिकेट.in के गौरव सावंत की पूरी टीम, आज हमें युवराज भी ज्वाइंट हुए। स्वागत है युवराज आपका। हमारे एक और कैमरामैन विघ्नेश धुले भी साथ हैं, हमारे प्रशांत भी साथ है। पहले गेंद प्लेसमेंट के यहाँ पर सम्मान दिया, अच्छी गेंद टपकाने के बाद निचले हिस्से में गेंद यहाँ पर, और बिल्कुल मिडल स्टंप पर थी। थोड़ा सा खतरे को महसूस किया बल्लेबाज ने, अपने आप को बचाते हुए यहाँ पर डॉट गेंद की समाप्ति। डीप एंड शॉट खेला, जरूरती रक्षात्मक शॉट जिसे कहा जाता है उसी शॉट का चयन किया, और यहाँ से डॉट गेंद की समाप्ति। गेंदबाजी में आते हुए गेंदबाज ऋतिक, स्ट्राइक पर बल्लेबाज है संदीप के लिए गेंद लेग स्टंप से थोड़ी सी बाहर जाती हुई गेंद। अंपायर ने कहा कि उछालते इस गेंद में, अपील की। अंपायर हैज नो आंसर टू इट, दैट वाज अ क्लियर आउटसाइड टू ऑप्शन डिलीवरी, और ये अंपायर ने बताया उनको यहाँ पर, और यहाँ से डॉट गेंद की समाप्ति। हमारे रमेश मात्रे सर, काफ़ी तजुर्बा है उनके पास, 20 से 30 साल का क्रिकेट का तजुर्बा, उसके बाद 10 साल का अंपायर का तजुर्बा उनके पास। वही खिलाड़ी मैदान पर अंपायर की भूमिका निभाते हुए। पुल टॉस कैन स्ट्रेट डाउन, लवली शॉट, जस्ट वन बाउंस ओवर द रोप, दैट्स अ 4। और एक कमेंट्री बॉक्स में पहली गेंद आई है 5 दिन में, स्वागत है। क्या शॉट में नजाकत थी, क्या ताकत थी, जैसे ही मौका मिला यहाँ पर, क्योंकि 2 गेंदों में हाथ नहीं खोल पा रहे थे, अच्छी गेंदबाजी की, और ये फुल टॉस कमजोर गेंद, और इसका फायदा उठाया। टीम का स्कोर यहाँ से बनता हुआ 4 रन। व्हाट अ स्टार्ट संदीप, टेरिफिक स्टार्ट। गेंदबाजी में आते हुए गेंदबाज ऋतिक। जीत के लिए महज 27 की आवश्यकता, सुबह का 17, और ये दूसरा मुकाबला हम देख पा रहे हैं। दूसरे सत्र का खेल जारी होता हुआ साई स्पोर्ट्स के सामने 27 रनों का लक्ष्य मैदान के ऊपर, महज कहूंगा मैं आसान सा लक्ष्य। और 2 विकेट आते हुए, ओ लवली डिलीवरी, गेंद टपकाने के बाद थोड़ी सी बाहर निकलती हुई, और अंपायर यहाँ पर इशारा करते हुए अनोखे अंदाज में हमारे मिस्टर रमेश मात्रे सर यहाँ से उन्होंने कैंसिल किया इरादा, अपना फैसला बल्ले का बाहरी किनारा लगा बताते हुए। टीम का स्कोर यहाँ से बढ़ेगा 1 से, और टीम का स्कोर पहुँचता हुआ धीरे धीरे यहाँ पर 5 पर पहुँचता हुआ।
अच्छी गेंदबाजी ऋतिक की मैं तारीफ करूंगा। जिस अंदाज में उन्होंने पहले 2 गेंदें फेंकी बहुत ही अच्छी थी, लेकिन उसके बाद तीसरी फुल टॉस फेंकी, उसके ऊपर 4 रन मिले और शानदार वापसी की फिर एक बार 4 रन के बाद। सुबह का भूला यदि शाम को घर आए तो उसे भुला नहीं कहते। अच्छे गेंदबाज कभी कभी मार खाते, यदि दिशा से भटकते तो उसे खराब गेंदबाज नहीं कहते। और स्ट्राइक एंड पर बल्लेबाज खूंखार शिकारी गणेश, यहाँ पर रनों की प्यास उनकी कभी बुझती नहीं, वही खिलाड़ी मैदान पर। इस बीच ये अगली गेंद, इस मर्तबा छोटी गेंद थी, लेकिन इस बार लेग स्टंप से बिल्कुल नजदीक से गुजरती हुई गेंद, डी जोन का इशारा आता हुआ लेग स्टंप को हाई लो किया, निचले हिस्से में रही। जिस तरह से जेडी ने गेंदबाज की थी उसी अंदाज में गेंदबाज की और यहाँ से मिलेगा 1 रन। रन की रफ्तार धीरे धीरे बढ़ती हुई, द स्कोर बोर्ड मूविंग लाइक अ हेवी ट्रैफिक स्लोली स्लोली, और टीम का स्कोर यहाँ से बनता हुआ 6 रन। जीत के लिए 27 की आवश्यकता है। ये मुकाबला धनवी 11 कासर अली और साई स्पोर्ट्स के बीच में खेला जा रहा है। टॉस जीता साई स्पोर्ट्स ने, फैसला किया फील्ड करने का और उन्होंने 26 रन के ऊपर सिमटा है विपक्ष टीम को और 27 का आसान सा लक्ष्य मैदान के ऊपर। पारी का पहला ओवर प्रगति पर, कदमों का इस्तेमाल डाउन द ट्रैक और वहां पर बिल्कुल वीरेंद्र है और अंपायर ने कहा कि यहाँ पर अपील की कोई संभावना नहीं है क्योंकि गेंद आपके एल्बो से यहाँ पर है। क्या अंपायर गिरी यहाँ पर, बेहतर अंपायर गिरी। स्वागत है रमेश मात्रे सर आपका प्रतियोगिता में, डोमिली से बिलोंग करते हैं, सागाव गांव से। बहुत अच्छा अंपायर, 20 साल क्रिकेट खेला है, 10 साल क्रिकेट अंपायर का तजुर्बा उनका, बहुत बहुत शुक्रिया। ओवर का समापन, टीम का स्कोर यहाँ पर बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर एक चौका भी देखा इस ओवर में, 6 रन आए और ओवर की समाप्ति। अच्छी ओवर रही ऋतिक की, अजीम और शान गेंदबाज की, उन्होंने एक ही गलती की फुल टॉस फेंकने की और उसके ऊपर 4 रन मिले, उसके तत्पश्चात अच्छी गेंदबाजी रही। टीम का स्कोर 6 रन, जीत के लिए 27 की दरकरार। और यहां से पहले ओवर में 6 रन आते हुए अब जीत के लिए 5 ओवर और 21 रन की महज आवश्यकता। देखिए दर्शकों की तादाद कितनी मात्रा में, जहां भी निगाहे जाए वहां पर दर्शक और जहां पर हम देखें वहां पर दर्शक, ये दादा की पहचान है। और ये मैं कहूँगा अमर विजय भाई भगत साहब जो कि सियासत के बड़े खिलाड़ी है, राजनीति के, उनकी है मैं बदौलत कहूँगा। क्या प्रतियोगिता यहाँ पर, नई संकल्पना, आज एक नया विजन आप देख पाएंगे। और यहाँ पर आज पूरा तालुका ओपन ये प्रतियोगिता हम देख पा रहे हैं, यानी कि चुनिंदे खिलाड़ी, जिस तरह से हम चावल से कंकड़ चुनते हैं उसी तरह से खिलाड़ी को चुना गया यहाँ पर। और ये क्रिकेट आज की और खतरनाक होगी। 5 दिन ग्रामीण का क्रिकेट देखकर मैं प्रभावित हो चुका हूँ शाहपुर से, और ये यहाँ पर क्रिकेट देख पाए हम तालुका की क्रिकेट। ओवर की शुरुआत गेंदबाजी में 17 नंबर की जर्सी पहनते हुए गेंदबाजी में आते हुए जीतू और स्ट्राइक एंड पर बल्लेबाज दाहिने हाथ के गणेश। इस बीच स्ट्राइक एंड पर रिवर्स के जरिए ब्यूटीफुल शॉट, क्रैकिंग शॉट, नो चांस स्टॉपिंग दैट, दैट्स गॉन बाउंड्री लाइन। और ये गेंद सीमा पर 4 रन। क्या नजाकत थी, क्या शॉट में ताकत थी और क्या तकनीक थी और क्या कलाई में जोर भर दिया, पर सब कुछ बढ़िया था, बिल्कुल सही था। और गेंद वहां से थ्रू यानी कि पॉइंट के रीजन से निकलते हुए सीधा 4 रन के लिए जबरदस्त टाइमिंग। वेलकम टू ग्राउंड, स्वागत किया जीतू का। ऋतिक ने पहले 2 गेंदें डॉट फेंकी थी लेकिन जीतू का स्वागत किया। 17 का खतरा जीतू के ऊपर मंडराता हुआ और ये 4 रन आते हुए। आपकी बार दूरी बरकरार रखी, नरेंद्र वहां पर है फ्लाइंग स्लिप में, कोई गलती की गुंजाइश नहीं है, जो पनामा कैप पहनते हुए। और यहां से मिलेगा विकेट नंबर 1 और यहां से मिला ब्रेक थ्रू, फर्स्ट ब्रेक थ्रू गॉट टू जीतू। और यहां से लौटना होगा बल्लेबाज गणेश को। गणेश अपने ऊपर संतुलन नहीं रख पाया पर, क्योंकि पहला चौका लगाने के बाद तमन्ना थी उनकी एक और चौका लगाए, लेकिन उनके सपनों को बिखर दिया इस गेंदबाज ने। अच्छी वापसी, एक चौका लगाने के बाद क्या शानदार वापसी की जीतू ने। दूसरा ओवर प्रगति पर, टीम का स्कोर यहां से बनता हुआ 10 रन, जीत के लिए 27 का लक्ष्य। इक्का दुक्का के साथ रनों की रफ्तार जोड़ते हुए, अच्छे गेंद को सम्मान, खराब गेंदों का समाचार बनाते हुए इस मुकाबले को आगे की तरफ बढ़ने की कोशिश करते हुए ये दूसरा मुकाबला हम देख पा रहे हैं। पहला मुकाबला एनपी स्पोर्ट्स जिन्होंने 56 रन बनाए थे 5 विकेटों के नुकसान के ऊपर, और वेताल स्वामी टीम को 57 बनाने थे लेकिन नहीं बनाने दिए और 8 रन से मुकाबला जीतकर आगे का सफर तय किया उन्होंने। अब देख रहे हैं यहाँ पर 10वीं धनवी 11 कासर अली बनाम साई स्पोर्ट्स के बीच में चलता मुकाबला। 27 का लक्ष्य और पारी का दूसरा और प्रगति पर 1 विकेट के नुकसान पर टीम का स्कोर यहाँ पर आता हुआ 10 रन। 27 की आवश्यकता है। गेंदबाज भी जीतू और बल्लेबाज भी जीतू, देखना जीत किसकी होती है यहाँ पर, यह मायने रखेगी मैदान पर। आपकी बार, इस मर्तबा बढ़िया शॉट लॉफ्टेड लेकिन मिस टाइमिंग, खिलाड़ी वहां पर है और यहां से जजमेंट बिल्कुल अच्छी नहीं है। डगमगलाते रहे यहाँ पर कदम थे उनके और यहां से मिलेंगे 2 रन। नॉट अ गुड क्रिकेट।
इतना मौका अच्छा था आपके पास, लगभग ये गेंद 21 सेकंड तक हवा में लहरा रही थी और वहाँ पर फायदा था और इसी बात तबादला किया गया इस फील्डर का। फील्डर थे वहाँ पर सुयोग तुपे, अच्छे खिलाड़ी सुयोग, लेकिन थोड़े से यहाँ पर डगमगला गए उनके कदम और यहाँ से मिलेंगे 2 रन। थोड़े से नाराज हुए जीतू गेंदबाज क्योंकि अच्छी गेंदबाजी चले बीच मैदान पर। ये देखिए बढ़िया स्टॉक, क्लासिकल टाइमिंग, कवर ड्राइव, इट इज ए ब्यूटी ऑफ क्रिकेट। गेंद जा रही डीप कवर के रीजन में, खिलाड़ी वहां पर तैनात है जब तक गेंद को फील किया जाए। 2 रन से नहीं चुके बल्लेबाज। अच्छी दौड़ दोनों के बीच में। जैसे पहला शॉट खेला और इसीलिए दूसरे रन के लिए यहाँ पर इच्छा जताई और इसको समर्थन दिया और यहाँ से बनेंगे 2 रन। टीम का स्कोर इक्का दुक्का से बनता हुआ कदम कदम बढ़ाया जाए, खुशी के गीत गाए जाए और टीम का स्कोर बढ़ता हुआ 14 पर आता हुआ। 27 का लक्ष्य, 6 ओवर का मुकाबला, 24 गेंदे और 27 का लक्ष्य। जीतू गेंदबाजी में आते हुए थोड़े से नाराज है जीतू क्योंकि पिछले गेंद के ऊपर जो कैच छूटा है। अगर आप अच्छी फील्डिंग करेंगे तो गेंदबाज उनका जलवा दिखा सकते हैं, लेकिन जीतू थोड़े से नाराज। फिटनेस काफी अच्छा रखा उन्होंने और जिस तरह से गेंदबाजी करे, बेहतर गेंदबाजी है, सटीक लाइन को बरकरार रखते हुए और अपने कंधों का सही इस्तेमाल करते हुए अच्छी गेंदबाज करते हुए। इस बीच अगली गेंद आपकी बार, ये देखिए कमाल की टाइमिंग, अमेजिंग शॉट जिसे कहा जा सकता है और दैट्स ए 6। अमेजिंग शॉट, जबरदस्त और क्या टाइमिंग है। ऐसे छक्के देखने के बाद मुझे याद आई वो शोएब अख्तर की गेंदबाजी और सचिन तेंदुलकर का वो छक्का, उन्हीं यादों को ताज़ा किया और टीम का स्कोर यहाँ पर पहुंचता हुआ 20 पर। हमारा शायद समय बचेगा इस मुकाबले में, 7 रन की महज आवश्यकता। 6 ओवर के मुकाबले खेले जाएंगे आज दोस्तों, क्योंकि खुली क्रिकेट, खुली चुनौती आज मैदान के ऊपर। आज हमारे मैडी भी हमें ज्वाइन हो गए, इसके बाद उनकी भी मीठी आवाज़ सुन पाएंगे। बदलापुर के बेहतरीन कमेंटेटर गोवा में भी हमारे साथ थे हो राउंड विकेट। ये देखिए इस बार गेंद को ऑन साइड में खेलने की तमन्ना थी, चाहत उनकी यहाँ पर कम नजर आई, सपने को बिखर दिया गेंदबाज ने। ओवर की समाप्ति, 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। टीम का स्कोर 1 विकेट के नुकसान के ऊपर 20, आगे का सफर 24 गेंदे और मैच जीत के लिए 7 रन की आवश्यकता। आसान सा मुकाबला। अभिजीत सर टॉस करना है अगले मुकाबले का। सिद्धिविनायक मुरबाड बनाम आकाश 11 एंजॉय करते हुए हमारे विजय भाई भगत, उनके बगल में ही आकाश डोंगरे, अभिजीत सावंत सर हमारे, अभिजीत कुड़ाव, कल्पेश यादव, ये पूरी टीम इस प्रतियोगिता को अंजाम देते हुए। 92 टीम खेली जा रही इस प्रतियोगिता में और कुल मिलाकर 76 ग्रामीण और 16 खुला, यानी कि 92 टीमें प्रतियोगिता में 1104 खिलाड़ी इस प्रतियोगिता में देख पा रहे। 12 साल के क्रिकेट के कमेंट्री के करियर में मैंने इतनी टीम एक प्रतियोगिता में कभी नहीं देखी दोस्तों, और ये पहचान है दादा की और ये शाहपुर की पहचान है। जीत के लिए 24 गेंदे, समीकरण आसान सा बनता हुआ, महज 7 रन की आवश्यकता। बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज जीतू ने अपने टीम के लिए रन बनाया, यहाँ पर 10 रन बनाए। उनका साथ दिया है संदीप ने 5 रन और उससे पहले बल्लेबाज आउट हुए थे गणेश, उन्होंने अपनी टीम के लिए 5 रन का योगदान दिया था। दौर की शुरुआत गेंदबाजी में आते हुए वासुदेव यहाँ पर आते हुए गेंदबाजी में क्या कुछ बचा है मैदान के ऊपर, बहुत कुछ अभी भी हो सकता है, बन सकता है, कुछ भी बिगड़ सकता है। गेंदबाज में यदि क्षमता है बल्लेबाज को रोकने की तो मुकाबले में मजा आ सकता है। लक्ष्य से थोड़ी सी बार गेंद, अंपायर बिल्कुल इशारा करते हुए अलग अंदाज है हमारे रमेश सर का, एक पैर को ऊपर उठाते फिर एक्शन करते, क्योंकि हमारा ध्यान बटोरते, ये उनके एक अलग एक्शन है, प्रभावित किया उन्होंने हमें आज। और दूसरे अंपायर आप देख पाएंगे हमारे मिस्टर जतीन भूयाल सर, और तीसरे अंपायर हमारे बिल्कुल बगल में मिस्टर निरंजन सावंत सर, जिन्होंने रतन बुआ बड़ी प्रतियोगिता में भी अंपायर का रोल अदा किया है। स्वागत है आपका भी सर। और राउंड विकेट आते हुए, ओ बढ़िया शॉट, कमाल की टाइमिंग, नाइस डाइव विद स्वीट टाइमिंग अलोंग द कारपेट, स्ट्रेट टू द फील्डर इन लॉन्ग लेग, और यहाँ से मिलेगा 1 रन। अच्छी क्रिकेट। अब सिंगल डबल के ऊपर ध्यान बटोर कर मुकाबला जीता जा सकता है। ये यहाँ पर कहीं तो बल्लेबाजों के मन में सवाल उठे हैं और यहाँ से अच्छी क्रिकेट खेली जा रही है, सूझबूझ क्रिकेट, कोई रिक्स नहीं मैदान के ऊपर, आसान के साथ इक्का दुक्का साथ रन बढ़ते हुए मैदान पर। विकेट कीपर इस गेंद को गैदर नहीं कर पाए और यहाँ से मिलेगा 1 रन। अंपायर का इशारा बिल्कुल सही था, क्योंकि लक्ष्य से बाहर जाती थी गेंद, और रमेश में इशारा देते हुए 1+1 2 रन का इजाफा, और यहाँ से 24 पर पहुंचता हुआ स्कोर। अब जीत के लिए समीकरण बनेगा 27 की आवश्यकता है, और यहाँ से मैच 24 रन और जीत के लिए महज 3 रन की आवश्यकता। हमारा समय बचेगा इस मुकाबले में शायद
क्योंकि आज समय की कमी हो गई हमारे पास। कुल मिलाकर आज ये प्रतियोगिता रात के 11 या 12 बजे तक चलेगी। और ये देखिए, व्हाट अ फिनिश, व्हाट अ ब्रिलियंट फिनिश, दैट्स अ ग्रेट शॉट, व्हाट अ लिटिल ब्यूटी, दैट्स गॉन माइल्स ओवर द टॉप ऑफ द लॉन्ग ऑन, दैट्स अ 6। राजे बॉयज और जीनिशा टॉस के लिए आना है। तीसरा मुकाबला राजे बॉयज और जिनीशा। हार्ड लक धनवी 11 कासर अली, क्योंकि आपका स्कोर नहीं हुआ यहाँ पर, और साइस फोर्ड जीत की बधाई आपको। 5 विकेट यहाँ पर चटका। जिस जेडी का मैं 5 दिन से जिक्र कर रहा था मैदान पर, वो जेडी ने क्या जलवा दिखा यहाँ पर। जेडी होंगे मैन ऑफ द मैच के हकदार। उन्होंने सफलता पाई 5 और